मोहिनी, आता तू इकडे आहे मोठी, तू जाऊ तिकडेच आहे वाटते आहे ना माहेरी? मग घरी कोण आहे हो? फक्त सासूबाईच आहे का तू एकटी? मी आली की नाही ताई तेव्हा ना फक्त आत्याबाईच होत्या घरी. अन वैशाली ताई ते गेल्या त्याच्या आईच्या घरी. त्या तर माझ्या पहिलेच गेल्या. त्याला तर नाही म्हणे आत्याबाई जाऊ नका म्हणे. त्याला मला म्हणे काही नाही जायला लागत म्हणे माहेरी. म्हणे काय आहे म्हणे तिथं म्हणे, इथं म्हणे राहिलं म्हणे घरातलं करायचं आणि उठल्या सुटल्या माहेरी पळता म्हणे. आता तू सांग ताई मी किती डाव येतो? हा, वर्षातून एक नाही तर 2 डाव. मग आता आली तर भरलं जीवावर आलं माझ्या सासूच्या. नाही म्हणे जाऊच नका म्हणे. बरं तेव्हा तर पहिले बाई नव्हत्या, आता बाई बी ठेवली बा कामवाली. त्याला तकलीफ नाही आहे काही. स्वयंपाकही करते ते, भांडे कपडे झाडझूड पोछा सगळं तेच करते ते बाई. मग आता पहिले काय करावं लागते, फक्त वाढून गिडून द्यावं लागते. मामाजीले पोराईले पोरं हातानच घेते, मामाजीले वाढून देते पोरं, असं काही नाही. तर तेवढंच जीवारून राहिलं त्याच्या. वैशाली ते एवढ्या रडल्या, रडत रडत गेल्या बिचाऱ्या. म्हणजे जाऊ नका म्हणे आहे ना? पण काऊन नका जाऊ म्हणे? जर बाईच आहे कामवाली तर मग तर जाऊ द्यायला पाहिजे. आता अधिक महिना आहे, प्रत्येकच पोरगी जात असते येत असते. मग एवढं काही टेन्शन आहे त्याच्यात. काऊन ती ननद नाही आली का अधिक महिन्याले? हे तर येईनच ना. आम्ही होतो तोपर्यंत आली नाही काय. आणि आता काल तर मी राजीजी सोबत बोलली, त्यानं सांगितलं नाही मला ननद बाई आल्या का काही म्हणून. कोणच नाही सांगितलं. काय मी बाई येते का नाही येत. त्याला फोन लावला होता, मी होते की तिथं तेव्हाच फोन लावला होता सुमित बापूजीनं. म्हणे घ्यायला येतो म्हणे. तर ते म्हणे सध्या येऊ नको म्हणे बा, काम चालू आहे म्हणे सध्या, तर येऊ नको म्हणे असं म्हणत होते. नाही पण येईनच ना, आता दिवस बाकी आहे ना अजून, मग येणार नाही काय? आपल्यासारखं नशीब आहे का माझ्या नंदीचं? तिचं नशीब चांगलं. 3 भाऊ आहे, ते कमावते, हा बापही कमावते, माझ्याजवळ एवढ्याला पैसा राहते, सगळं बरोबर आहे, काहीच कमी नाही आहे. पोरीनं काही जरी मागितलं ना तर देऊ शकते समजा, पण देत नाही आमच्या घरी. एकटीच पोरगी आहे तर द्यायला नाही पाहिजे काय? काही 2-4 पोरी आहे काय? काही आहे असे चिकट लोक आहे, म्हणजे पोरगी एकटी असूनही द्यायला पाहत नाही. ताई दरवर्षी आता 3 वर्षात अधिक महिना येते तर तिला काय सोन्याचं आणि चांदीचंच दिन काय? एवढ्याला काय म्हणते तर सोनं महाग होऊन गेलं, आणि एवढं महाग झालेलं सोनं तिला दिन काय? विचार कर ना, किती सोनं देणं चालू आहे. आता काय म्हणते नाताले केलं म्हटलं, सोन्याची चेन, कानातले, अंगठी, हे 3 वस्तू नातवाले केल्या माझ्या सासऱ्यानं. हा, आणि त्याच नाहीत आता कोणतेही नातू होईल म्हणे त्याला करण म्हणे, म्हणजे त्याच्या इकडून आहे प्रत्येक नातवाले. हो काय व अंतर नात झाली तर मग नातूच नाही झाला तर? हो ताई, काही बी हो, नातू हो का नात हो, सगळे इलेच आहे. म्हणजे असं नाही का पोरगी झाली तर तिला नाही देणार बा, पोरगी झाली तर उलट एक वस्तू जास्त रे, तोडही दिन दिले पायातल्या. वा वा, मस्त आहे हो, भाग्यवान आहे तुमचे लेकरं. तर मग ते सासरे चांगले आहे मग स्वभावानं. आहेच ना मग माझे सासरे सारखा सासराच नाहीये. मस्त आहे आमचे सासरे, 1 नंबर. हा, फक्त माझ्या सासरेला की जेवायचं चांगलं करायला लागते, नाही तर त्याला ना आवडत नाही. ते कुणाच देते ते ताट उचलून, नाही तर जेवत नाही, ताटावर उठूनच जाते. आता नंदीला काही करणार नाही, आता किती वेळा करण. तशी ते जवळ नाही लोभी बरं. ए मग आमची ननद बाईच आहे. मांगल्या दिवशी किती तमाशे केले तिनं, फक्त कायसाठी मला घर नावानं करून द्या, वावराचा हिस्सा द्या, बस याच्यासाठी. मामाजीची तब्येत खराब होती, मग मामाजीनं नाटक केलं का कोण करते माया काय करते म्हणून असं पाहासाठी. तर आम्ही तरी सुनाईनं त्याचा विचार केला, पण पोराईनं आणि पोरीनंच नाही केला होता. तसंच राहते ते इस्टेट म्हटलं, माणसाचा जीवही घेते म्हटलं. मग असली नाही तर कोणी करणार नाही, नसलं तर करते तर जीवालाही धोका राहते. सोपी गोष्ट नाही बाबा. ते सासूचं मस्त आहे बा, खरंच. 2 कामं करूही लागते, बोलूही लागते, खाऊही लागते, सगळंच करू लागते. हो, माझी सासू पहिल्यापासूनच तशी आहे. असं नाही का माझं लग्न झालं तर माझ्यासोबत खराब वागली म्हणून, कधीच नाही. मी गेल्यावर तिला बोलायचा कधी चान्स नाही दिला. बस जे कामं आले ते केले, ज्या कामं आले ते केले. तिला काही कामं करू देऊ नाही, पण तिला सवय कामं करायची तर ती कशी रिकामी बसे नाही काही. नाही तर सासवा सून आली घरात का काम करणं सोडूनच देते आजचं. हिचं तसं नव्हतं, हे सगळे कामं पहिलेच आपण उठायचं आहे काय. आणि माझ्या सासून उठाले मला कधी म्हटलं नाही का एवढा वेळ झोपतं काय हो, का तेवढा वेळ झोपतं काय हो. किती वेळ झोप बाई, पण मीच उठून जाऊ टाईमाच्या पहिले. उठली आपली का कामाला लागून जा, आणि तिचे अर्धे पर्धे कामही होऊन जाय. तिला झोप नाही येत की नाही, तर 4 वाजता पासूनच उठते ते. उठते आणि सारं अर्ध पर्ध काम करून घेते. आमच्या इच्छी बाई तर उठतच नाही 8 वाजेपर्यंत. आणि उठली की कोणती ऑर्डर सोडते, येऊन बसून जाते हॉलमध्ये आणि ऑर्डर सोडते, चहा आणजो मोहिनी, हा पाणी आणजो मोहिनी. माहीत नाव येते तिच्या तोंडात, भांड्यासाठी माहीत नाव येते, आणि काही खासाठी कामासाठी माहीत नाव येते तिच्या तोंडात. खरंच ना, वैशाली ताईचं एवढं नाव येत, आता परीचं तर कोणाला येतच नाही, कारण तिचं कसं आहे कधी आहे ना कधी नाही, अशातलं काम आहे तिचं. गोष्टीला तर पोकळच आहे ते. हा, गोष्टी करायला लागली तर हारत नाही ते कोणासोबत. काम करायच्या वेळेस लागत तर जीवावर येते तिच्या. कोण बाई कोणाला म्हणून राहिली तू? आम्ही काय आमच्या घरच्याच गोष्टी करून राहिलो. तुलाच म्हणतो गोष्टी करायला पाय म्हणतो. किती वेळ झाला बसली आहे गोष्टी करायला. हा, तर तुझ्या जीवावरही नाही येऊन राहिलं, थकूनही नाही राहिली तू. आणि आता काम सांगू दे एखादं, आत्ता जीवावर येत तू. हो, आत्ता थकतो तू. आपण म्हणतो काय बाबा, हा मी
एवढी कावतो तर सासू किती कावत असत. लग्नाच्या पहिले तुला म्हणू ना, करव मोहिनी, हे करव मोहिनी, ते करव मोहिनी. नाही मोहिनी कुठं ऐकते बाबा. इकडे पळे, त्या तिकडे पळे, जाय करतो बरोबर, करतो बरोबर, आता करते ते बरोबर. तर करूनच राहिली बाई मी, बरोबरच करून राहिली. तुला कंप्लेंट आली काय कधी? म्हटलं काय करू तुला कधी काही? काय मम्मी काही करून राहिली नाही म्हणून? बापा तुझी सासू एवढा डाव तर म्हणते व ढिंडोरा पिटते, काहीच नाही करत आणि येत नाही करता. आणि मायनं असं शिकवलं काय, तसं शिकवलं काय? तिचं सोडून दे तू. ते माया सासूचं तर तू सोडूनच दे. तर ते काय म्हणून कधी काय बोलन, मला एकटीलाच नाही म्हणत, ते सगळेच म्हणते आई. हा आता ते वैशाली ताई सगळंच येते तिले, करते ना ते, तिले कधी कधी तशीच म्हणते. मग माही तर गोष्ट दूरचीच आहे. मी तर करतच नसतो, काही करतो ना काही नाही करत, टाकूनच देत असतो त्या तिकडे. कधी कधी त्याचे कपडे नाही धुवत. जास्त नखरे केले ना तर मी करतच नसतो. प्रेमानं वागण तर करतो. म्हणजे तुमचे 3, 13, 9, 18 गोष्टी आहे का? आणि तुमचे कामही करा. अजून कोणी शिकवलं एवढं? बरं मी काय म्हणतो, आता तुम्ही दोघी जणी दुकानात चालल्या जा अन 2 साड्या घेऊन या तुमच्यासाठी. काय आता मला काही जाणं होत नाही हो बाई, मला हे बाकीचे काम आहे घरातले. तर तुम्ही दोघी जणी तुमच्या स्वतःसाठी साड्या घेऊन या तुमच्या मनपसंत. किती किती रुपयाचे आणतात पहा. तू सांग ना किती रुपयापर्यंत आणायला लागते तर? आता तुम्हाला पैसे देतो मी, तुम्ही पहा आता कितीपर्यंत आणता काय आणतात. काही जास्त महाग काही नाही व, 500-500 रुपयाची ठीक आहे. नाही व 1000-1000 रुपये देतो ना. 1000-1000ची घेऊन या एक साडी. आणि नारळ दुपट्टा हे घेऊन या जवळ द्यासाठी. हा आता पोरीला तर देतो आपण साडी. आता जवळ जवळ थांबतही नाही बाई, कपडे घेतो म्हणावं तर काय करा. हवाई ते जवळ रुसतही नाही. मला तरी का सासून कपडे घेतले म्हणून. आम्ही तरी म्हणतो सासून कपडे नाही घेतले, पण म्हटलं ते जवळ गिवळ नाही म्हणत. हो ते तर आहेच हो, माझ्या जवळला चांगले आहे म्हणा. दोन्ही जवळ मस्त भेटले, मला लय पुण्य केलं होतं असं. मी आई मोहितले फोन लावून पाहिला जरासा, कुठपर्यंत पोहोचलात होता? बसलो म्हणे बा, आता ट्रेन मधून उतरलो म्हणे, गाडीत बसलो म्हणे. आता येतो म्हणे, 1 घंट्याच्या पहिले आलता त्याचा फोन. पोचतो म्हणे आई म्हणे मी एखाद्या घंट्यापर्यंत, असा म्हणे बा. पोचतो म्हणे, अजून तर आलाच नाही. 1 घंटा तर कधी सांगून गेला आई. येईन आता, वाहन होते, वाहनाचं काय कमी जास्त चालूच राहते. आता येईनच म्हणे, घेऊन येतो आम्ही, येतो म्हणे बातच म्हणे, येतो म्हणे 1 घंट्यात. आम्ही म्हणजे बाई एकटा येते का कोणी आहे सोबत, मित्र गित्र त्याचे? असं नाही एखादा मित्र गित्र. काय आता किती दिवस आहे किती दिवस नाही, तसं त्याचं झालं पुरं. त्याची रूम गिम खाली केली म्हणते त्याला. आता पैसे नका पाठवू म्हणे मला म्हणे, आता मी स्वतःच पैसे कमावून राहिलो म्हणे. 2 महिने झाले त्यानं असं म्हटलं होतं. म्हणजे लागला काय तो नोकरीवर तिथं? परमनंट नाही लागला म्हणजे तसा, पण असा टेम्पररी लागला म्हणे. पगार गिगार भेटून राहिला म्हणे 30,000 रुपये. हा बाई मग इथं कोणता जॉब राहील त्याले? मग ते त्याला तिथेच जायला लागेल अजून जॉब करायसाठी. नाही इथून करून म्हणे ना तो, असं म्हणे बा मला. आता मागल्या दिवशी बोलली होती मी तर, इथून करून म्हणे आई मी म्हणे, मला म्हणे तिकडच्या पेक्षा इकडेच गमते म्हणे, असं म्हणत जाय तो. जाऊ दे, येऊ दे, राहू दे, राहते तर आपल्याला चांगलं वाटतं आपल्या भाऊ घरी आला तर. मग जरा तुम्ही आता साड्या आणाले आई, मग आता येऊ दे त्याला, 1 घंट्यात येतो म्हणत होतं. पण मग संध्याकाळी चालू जाईल साड्या आणाले. हा बाई संध्याकाळी चालू जाईल मग आणाले. सगळेजण माझ्या मागं लागून गेले, लग्न कर लग्न कर. नाही करायचं असं मला तरी. हा म्हणजे जरुरी आहे काय? ज्याच्यासोबत करायचं त्याच्यासोबत करून नाही दिलं ना. आता लग्न कर करते म्हणतं, असं करते का? कुठंतरी पडूनच जाव आता. कोणासोबत बोलाव नाही आणि कोणाला काही म्हणाव नाही. चुपचाप बॅग उचलायची आपली आणि निघून जायचं. आईले नाही सांगत ना, बाबाला नाही सांगत ना, कोणालाच नाही सांगत. पण सोबत नाही ना कोणी, नाही तर असंच केलं असतं पहिले मी. मला बिलकुल नाही करायचं याच्या मनानं लग्न. आई बाबानं किती काही चांगला पोरगा दाखवला तरी नाही करायचं आहे मला लग्न. काऊन माझ्या मागं लागून गेले काय माहित. नाही करायचं आहे तर पोरीचं समजून घ्यावं ना मन येईन. काय म्हणून राहिली टीना? मग आलं की तिच्या डोक्यात काही आलं, काही बसलं? आज बसल्यासारखं तर वाटून राहिलं बा. ह्या आपल्या सरलाबाई आल्या होत्या. सरलाबाईनं 1-1.5 घंटा पटवलं तिले. लय सांगितलं, लय समजावलं. तर हो हो करी बा, करून घेतो म्हणे. आई बाबांचं पोरगं दाखवलं ते करतो अशी म्हणत जाय. पण मला नाही बा भरोसा. तू म्हणतो पण मला काही भरोसा आहे नाही तिच्यावर. नाही भरोसा तर मलाही नाही आहे. तुम्हाला सांगतो, आपण ओळखतोच आपल्या लेकराले कसं आहे काय आहे तर. नाही काय वरून ते भल्ली हसते, अंदरून तिचं तिला माहित राहते काय कपट आहे काय नाही तिच्या पोटात. तर काय म्हणे करतो म्हणे कोणी पोरासोबत. हा ते ना तेथपर्यंत म्हटलं. तुला जर म्हणे नाहीच म्हणे पसंत आलं म्हणे, मग म्हणे त्रासच असला तर येऊन जाजो म्हणे, लागन तर म्हणे, पण आता कर म्हणे. कायले बाबा करूच नको ना म्हणा त्याच्यापेक्षा. जर वापस असे नाही तिथून तर नाही तर येऊ नको म्हणा. लय परेशान केलं या पोरीनं. माय बापाला असं वाटते का पोरगी अजून काही दिवस राहिले तर चालते, पण मला असं वाटून राहिलं का पोरगीला कधी कधी घरातून काढतो कधी कधी नाही. काय करावं, लोकांच्या पोरी पाहिना चटकन लग्नही केले, उठूनही चालल्याही गेल्या, आपापल्या घरी सुखानं राहूनही राहिल्या. हा आणि हे तर पुट्टी लग्न करायचं नाव नाही घेऊन राहिली. अरे कोणासोबत करायचं असेल तर ते तसंही सांग म्हणा, करून देतो आम्ही. काय करता, बदनामी केल्यापेक्षा स्वतःच करून द्या. मी नाही करून देत. पागल समजतं काय तुम्हाला? करून द्यावं म्हणा, काही गरज आहे का करून द्यायची? अशी पावते मग त्याला आणून उचलून कुठचा आहे कोणी रस्त्यावरचा, आणि द्या मग याच्यासोबत लग्न करून देऊन द्या का मग करून. मानान काय तुझे मन मग. आणि एकटा जर करून दिला तर मी तिला दरवाजात येऊ देणार नाही. मग चालते काय पाहून घेजो. अहो तर अशी गोष्ट सांगून राहिली मी, असं होईन असं थोडी म्हटलं काही. जर तिनं म्हटलं म्हणतो
त्याची गोष्ट सांगून राहिली. ऐकत नाही पुष्पा ते कोणाचंच नाही ऐकत. तुला सांगतो ना, मै ऐकत ना तू ऐकत ना आजूबाजूच्या ऐकत. ते कोणाचंच नाही ऐकत. थेट ह्या राजेशची झाली आहे पुरी पागल. तिचं म्हणणं आहे कात आहे म्हणून त्याने राजेशनं लग्न करतो म्हणून. होच म्हणते ते, नाही थोडी म्हणते काही. होच म्हणते, होच नाही तिच्या तोंडातून. मग काय तिनं काय जे म्हटलं ते करून द्याव काय? लहान आहे काय ते? तर नाही बा, आता लहान आहे लेकरून घेऊन मागतली कोणती वस्तू तर दिली, जिद करून राहिली तर हा दुसऱ्याचा जीवाचा प्रश्न आहे. ते पोरगा आणून द्याव का इले का? त्याला म्हणा हिच्यासोबत लग्न कर. लग्न येवाचं पोरगा आहे म्हटलं ते. काय करावं आता, ऐकून नाही राहिली तर सांगा. हा करावं तरी काय? आता तरी सरला बहिण म्हटलं बरं, माझे पोरं जर असते ना मी लग्नाचे तर तुला लग्न लावून दिलं असतं मी एखाद्या पोरासोबत. इथपर्यंत म्हटलं सरला बहिण शब्द नाही बोलली ते. हा चांगली हो हो करे, हो हो करे. कोणती गोष्ट म्हटली का हाव काकू करतो काकू असं तसं. हा चांगली बोलून राहिली होती. माझ्या लायकीचं पोरगं पाहिजे म्हणे मला. मी नोकरीवर आहे तर थोडी नोकरीवर पाहिजे म्हणे. हे लोक माझ्यासाठी म्हणे कपड्याचे हे ते धंदेवाले पाहून राहिली म्हणे. तसे नाही पाहिजे म्हणे मला. अशी म्हटलं काय काय तर पोट्टी. तुम्ही सांगा आता, काहून नोकरीवाले आले नाही? आहे नाही काय? आता काय म्हटलं टपले पुरीने भेटून राहिल्या ना तर वच म्हणते लोक. पण आपल्या पैसे सांगत ना, नोकरी भरले जास्तीचे. मग नाही तर काय हो, पोरगी असून किती सतावून राहिली माय बापाले. हा पहिले पोरानं तरात दिला, त्याने घेतला आपल्या मनानं धतिंग करून. हा ते सून धडाची बोलत नाही आणि आता पोट्टी तशीच करायला पाहून राहिली. घर एवढं मोठं बांधून ठेवलं माझ्या बाबानं का बस कोणी नाही राहत इकडे. आलं तरी माहित नाही होत ना गेलं तरी माहित नाही होत. तुमच्यासाठी बांधलं ना तुमच्या बाबानं घर, का लोकांसाठी बांधून ठेवलं? हा पण कोणी ना कोणी बसलं तर पाहिजे ना. हे लोक असे घरातले दरवाजा उघडा टाकते आणि झोपून जाते जाऊन घरात. मग आई तशीच आहे, सुराई तशाच आहे, मस्त पसरल्या असं चांगल्या घरात. ननद येते घरी का काही येते, काही फिकर थोडी आहे त्याइले. ननद म्हणजे का कुठची काय महाराणी होय काय ते? तिची फिकर करत बसन त्या त्याचे कामधंदे टाकून देईन ना. आई 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 व आली काय? तू तर म्हणे उद्या येतो म्हणे. व मग मी काही वाट पाहिली नाही बाई. मी म्हटलं येते हे उद्या म्हटलं. मी यायला सांगितलंय बाकीच्या यायला म्हटलं उद्या येते म्हटलं छाया म्हटलं. तर तू आजच येऊन गेली. बरं झालं ना मी आली तर मला माहीत तरी पडून गेलं. न सांगता आलं म्हणजेच माहीत पडते माणसाले. कोण आपली वाट पाहते नाही पाहत. पाय ना कोणीतरी हाय काय समोर उभं. नाही आता मी राहत होती इथं बसली. जेवण खाऊन झालं म्हणजे बसली राहत असतो इथं. पण आता मला माहीतच नाही तू येतं म्हणून. तर काय मी ना कामाचीच बसू का इथं. मग चालली जातो आपल्या खोलीत. इथं होते बाई गरमी. या गरमीत कोणी राहिले पाहत नाही. सगळे आपापल्या खोलीत पाहिजे आता या दिवसाची. बापा तरी तर एसी आहे होती या घरी, तरी गरमी होते त्या सुनाईले. आणि माझ्या घरी तर बिना एसीचं घर आहे म्हटलं. साधा एक कूलर आहे त्याच्यातच आम्ही सगळेजण राहतो. मग मी काय म्हणत असन, पहिले लागन तर लग्नाच्या पहिले एखादा एसी नव्हता आणला. आता बापा सुनाईच्या राहतात एसी सारं लागन तर पोरीच्या घरी काहीच नाही. आता बाई आम्ही आणले काय ते, आता त्याने आणायला लावले, त्याच्या नवऱ्याने आणले, ते भावाईनंच आणले ना ते का त्या सुनाईनं आणले. मग भावाईनं पहिले नाही आणले कधी, पगार तर त्याला पहिलेच चालू आहे लग्नाच्या पहिले. मग आणला का एखाद्या भावानं? कोणच नाही आणला. आणि आता बाईनं लग्न झाल्याबरोबर त्याला माहित आहे आता आपल्या बायकाला लागते म्हणून. लागन त्या अशाच घरच्या आहे तिथं कूलर आणि धडाचे. आता तू इथं अधिक महिन्याला आली का भांडण करायला आली माझ्यासोबत? नाही बाई भांडण काय करतो मी, सांगून राहिले तुले. त्याबरोबर जवायला उभं ठेवता काय? या जवळ बापू या पायगी धुवा ना. काय ते मामीजी ठीक आहे. पाय धुतलेच आहे, गाडीवरच आलो ना. गाडीवरच आलो ना, बुटही आहे पायात. काय आता पाय धुवायची गरज आहे, मी निघतोच ना आता. निघतो काऊन बापा निघतो? थांबा ना आता. सोबतच जा आणि सोबतच जा आता. नाही हे तर राहणार आहे आता इथं मुक्कामी. मी हिला सोडायला आलो. एकटी गेल्यापेक्षा बा लेकरू आहे, बॅग राहते तर सोडून देतो म्हटलं तुला तिथपर्यंत. मग हे म्हणे मले अहो म्हणे इथपर्यंत आले म्हणे तुम्ही आता घरी नाही चालत का म्हणे. तर म्हणून मग इकडे आलो, नाही तर आम्ही तिकडच्या तिकडे मी एकटाच चाललो होतो. मस्त आहे तुम्ही तर गावात आले असते इथून पलटून गेले असते. हा चांगलं वाटलं असतं काय आम्हाला. बसा मग चहा पाणी करतो तुम्हाला. तू काऊन करता? सुना कुठं गेल्या तू या तेले करायला लावणं. तू बस चल आपण गोष्टी करू. अहो चुपचाप राह, जास्त बोलू नको तू. आम्ही जी मला फक्त आता एक कप चहा करून द्या आणि जाऊ द्या, मी निघतो. मला कधी वावरात जा लागते. बाबाला मी सांगितलं मी इले पोचून देतो म्हटलं आणि बाद येतो म्हटलं. तर ठीक आहे म्हणे बेटा ये म्हणे. तर मग निघतो म्हटलं मी. हो ठीक आहे करून द्यायला लावतो ना. आता ते मोहिनी आणि वैशाली इथे गेल्या गावाले त्याच्या आईच्या घरी. आता परी आली आहे. आता परीले करायला लावतो आता चहा कर म्हणतो बाई. म्हणजे एका वेळी दोघी गेल्या का बाई ह्या? आता याला समजलं नाही का मी येईन म्हणून? हो बाई आता गेल्या तर काय करतो, त्याला रोखू शकतो काय आपण? आपल्या मनानं ऐकते का? आपल्या मनानं चालते तरी काय घरात? मग आपला तर जसा भाजीपाला करून ठेवला आहे त्यानं. एवढा डाव म्हटलं जाऊ नका ऐकते काय त्या? नाही म्हणे आम्हाला जायचंच आहे म्हणे. अधिक महिना आहे नसा आहे तसा करून राहिल्या होत्या त्या. परी कधी आली ताई मग? परी आली बाई 4-5 दिवस झाले आली. आणि आता ते कामातच आहे, सगळे कामच करून राहिली ते. हो तिच्या बाबाच्या घरी होती ते आता एवढ्या दिवसापासून. आता तिथं काही कामं करायला की नाही दिले. पण काय माहित कशी शिकली तर कामं, सगळे कामं करून राहिली. आणि तशी बाई आहेच ना काम करायला. बाई आहेच काय, ठेवलीच काय बाई? बापा मी ना बाईचं भागते काय आमच्या घरी? बाई तर पहिले पाहिजे. माझ्या सुनाईकून कामं थोडी होते बापा, नाजूक आहे त्या पहिलेच. पाहत नाही काय मोहिनीनं ठेवली बाई हे. आमच्याकडून होत नाही, असं नाही तसं नाही. लोक म्हटलं 9व्या महिन्यापर्यंत कामं करून राहिल्या पुरी दुसऱ्याच्या. मॅच तर केली
माझ्या सासून तर मला ना बैलव दिली ना कैलव दिलं, सगळे कामं करून घेतले मायापासून. एक तू आहे माय का बस पोरीला आणलंही नाही 2 महिन्यासाठी आराम करायला का काही थापाय ना कशा सटकन चालल्या गेल्या. त्याला कसं समजलं? त्याला समजलं तर त्या स्वतःहून गेल्या. मी म्हटलं का त्याला जाय म्हणून. हा इथे तर त्या करूनच नाही राहिल्या होत्या, नाहीतरी काही बाई ठेवली होती त्यानं. मी कायच्या भरोशावर ठेवू बाई? नवराच तर माईच्या मनाचा आहे पुरा. कायच्या भरोशावर ठेवणारे बाई ठेवू का काय करू? मलाच सावडा लागते सारं. छायाताई केव्हा आल्या तुम्ही? मला आवाज पण नाही दिला. मी रूम मध्येच तर होते बसलेले. परी 2-3 कप चहा करतं काय? मान बरं 2-3 कप चहा चांगला चांगला कर जो. दूध भरपूर आहे घरी तर चांगल्या दुधाचा कर बरं मस्त. होय करते ना, चहा करते मी. पण मला सांगायला पाहिजे होतं ना की ताई येत आहे म्हणून आधी. का नाही सांगितलं तुम्ही मला? अहो ते उद्या येतो म्हणे. ते काय मी आज कशी काय आली, त्या पाहुणेले काम होतं म्हणते उद्या. तर त्याला असं वाटलं मग अजून लांबन बा दिवस म्हणून त्यानं आजच आणून सोडलं म्हणते तिले. अच्छा हो का? बरं ठीक आहे. पण आल्या तेव्हा तर मला आवाज द्यायचा होता ना. मी इथेच होती रूम मध्ये, मला आवाजच नाही आला. आता मला आत्याबाईचा आवाज आला की परी परी केलं ना त्यांनी. मी म्हटलं मला आवाज देत आहे तर कोण आलं म्हटलं, म्हणून मी बघायला आली इकडे. बाळ कुठे आहे तुमचं? पहिले तू 2-3 कप चहा करून घेऊन ये. त्या भाऊले जायचं आहे म्हणते, जवळ जायचं आहे म्हणते घरी, त्याला काम आहे म्हणते. तरी ते घरी घरी आले ते इले आणून द्यासाठी. तर तू चहा कर, मग लागन तर लेकराले दिवसभर घे वागव, मग लाड कर. हो करते करते. काही नाश्त्याला पण करू का? पापड वगैरे तळू का काही? नाही नाही नको करू, नाश्ता गिश्त्याला नको करू. फक्त चहा करून दे, चहा करून दे. मग लागन तर संध्याकाळी करजो मग. बरं बरं ठीक आहे, चहाच बनवते मग मी. ती गेली काय म्हणे की गेली काय? का हाय ती बसली आहे आता बाई. ते झोपून गेली माझ्या रूम मध्ये. तिचे काम झाले होते तर मग तिला दुसरीकडे जायचं नव्हतं, आता घरी जायचं आहे म्हणे मला. तर मग तिने काय केलं, माझ्या रूम मध्ये आली ना मला बोलायला. तर बस तेव्हा तिला एसी वगैरे चालू दिसला, कोणी नव्हतं रूम मध्ये, मी एकटीच होती. तर ताई म्हणजे तू का म्हणे थोडी म्हटलं लेट म्हटलं, तर तिचा डोळाच लागला, झोपून गेली ती तिथे. बापा देवा काय करावं ह्या सुनायचं. तू सांग मला, ते एसीचं बिल नाही येत काय? तिच्यासाठी एसी लावून दिली त्या, आणि तू हिंडून राहिली इकडले तिकडे. बंद कर तू एसी. हा तिथं का तिला का झोपासाठी जागा आहे काय? स्वतःच्या घरी जाणं म्हणा झोपाले. आई ते जाणारच आहे, थोडीशी 5-10 मिनिटासाठीच लेटली ते, नंतर जाते म्हणे मी. बरं मी करते, चहा करते. अहो काही नाश्ता गिश्ता करा लागते काय? करा लागत असेल तर सांगा, मग मी आता सांगून देतो तिले. आता तर जेवण करून निघालो घरून मग, आणि आता कुठं नाश्ता जाते काय पोटात? नाही नको करायला, काही नको करायला नाश्ता गिश्ता. चहा आता चहा ठीक आहे, चहा पेत नव्हतो पण म्हटलं आता नाही पेलो तर चांगलं नाही वाटणार, म्हणून पिऊन घेतो चालला जातो. काय जा मग बरोबर. आईले सांगते ते कपडे गिपडे ठेवले आणि तुमच्या बाहेर वायाले टाकले आहे बाहेर, आणजा म्हणा ते काढून. नाही तर मग बस त्याचं लक्ष नाही राहत. मी इकडे आहे तर नाही तर मी करून घेतो, त्याची वाटही नाही पाहत काम करायची. हो सांगतो. एवढी स्पीकर होती तर काढून घेते ना मग. आता त्याला समजत नाही ते सासूले का आपण कपडे काढले पाहिजे का काही केलं म्हणून, एवढं नाही समजत काय? तुम्ही तर सुना तर बस सासवायला असं समजता का काही समजतच नाही बा त्याइले. अवाई माझ्या सासूले समजते सगळं, पण आठवण नाही राहत. त्याच्यानं म्हणून राहिली मी आठवणीच्या आहे ना. असं मी म्हटलं का समजतच नाही काय काही. एकाने पाठवा लागत होतो आई त्या सुनीले, दोघीले एकी यानं धाडून दिल्या. हा आता ती एकटी काय काय करून एवढ्या मोठ्या घरातलं सारच करते. ते तिला एकटीला काही नाही करा लागत. ते पोरगी ठेवली आहे ना कामाले, 12-13 हजार रुपये महिना देते बाबा तिले. त्या मुळी नसतं ठेवली म्हणजे तिले काम करायला लागलं पाहिजे म्हणून तर तिनं बाई ठेवली. काय बोलताय, एवढा महिना दिले? बापा एवढं तर कामं मी घरातले करतो तरी मला माझ्या नवरा एवढा महिना देत नाही. एवढा तर सोड 10 रुपये देत नाही म्हटलं. मोठं जबरदस्तीनं मागा लागते तेव्हा भेटते. आई आता अधिक महिन्याला काय देशील मग? बापा तू मागायला चाली का इथं? मागा काय लागते, द्यास लागते. ज्यानं दिलं नाही त्याला मग मागायला लागते. नाताले नाही देशील काय? आता जवायला नाही देशील काय? नाताले मागच तर केलं बापा. हा किती करा लागते आता नाताले अजून. हो तर ह्या अधिक महिना याचा असते जवायचा, मग जवायला नाही द्या लागत काय दान काही? दिली ना बाबा जवायला पोरगी एवढी मोठी दान. कन्यादान केलं ना, कन्यादानापेक्षा अजून कोणतं मोठं दान आहे? हा जाऊ बापू, काय पाहिजे तुम्हाला आता? मला काहीच नाही पाहिजे मामीजी, मी काही मागितलं काय तुम्हाला सांगा. मी येतो, आपला जे आहे ते चटणी भाकर खातो तुमच्यासोबत, आपल्या गावाला जातो. कधीतरी तुम्ही सांगा मला, मी काही मागितलं काय? हे तुमची पोरगीच मागते आणि माझं नाव बदनाम करते. मग काही मागू नको उठाया, काही नाही मागा लागत. कायले मागा लागते? दरवर्षी तोच धंदा आहे काय? दिलं ते ना लग्नात जे द्यायचं होतं ते. नाही बाई, मला सांगतो ज्याच्याजवळ काही नसते त्याची गोष्ट ठीक आहे, पण तुमच्याजवळ सगळंच बरोबर आहे. आणि मी एकटीच पोरगी आहे म्हटलं, सारा काय पोरायला सुनायलाच नको लुटून देऊ. मला दे जरासं काही. ते बापासोबत बोलजो बाई याच्या संबंधी, माझ्यासोबत नको बोलू. माझ्याजवळ काय आहे, माझ्या हातात कोणता व्यवहार आहे तुम्ही काही करून देऊ. बोलतो ना बाबासोबत, काय बोलत नाही काय मी? बोलल्याशिवाय राहतो काय? बाबासोबतही बोलतो मी या गोष्टीसाठी. मला नाही देत काय म्हणून काही. सारा सुनायले पोरायलाच आहे काय म्हणून. बोल तुला काय म्हणायचं आहे तर, आल्याबरोबर झालं तुला चालू.